सुप्रभात मित्रांनो, मध्ये तुमचं वेलकम आहे। तर मी आज आलो ग्राउंडला, लोअर परेल ग्राउंडला आलो आता। आणि तुम्ही समोर बघू शकता, समोर गणपतीचे सगळे मूर्त्या लागलेल्या आहेत मोठ्या मोठ्या। हे सगळे साचे आहेत गणपतींचे। भरपूर मोठे मोठे गणपती इथं बनवले जातात, ते बघू शकता तुम्ही। हे मूर्त्या बघू शकता, सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत। सगळ्यात मोठ्या मोठ्या मूर्त्या मुंबईची इकडेच बनतात। इथं पेंटिंगचं काम चालू आहे। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मूर्त्या, किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या गेल्या आहेत इथं। मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत पूर्ण। ह्या साईडला पण आहेत। पहिले आपण एक साईड कव्हर करू, त्याच्यानंतर त्या साईडला जाऊ। हे लोअर परेल लिमिटेशनचा ग्राउंड आहे हा। सगळे कलाकार इथे बसलेले आहेत। नमस्कार। सगळे पेंटर आहेत, आर्टिस्ट आहेत। आज आहे मंगळवार, पहिला मंगळवार श्रावण सोमवारचा। आणि मी आलो आहे मंगळवारी, पहिल्या मंगळवारी गणपती बाप्पांना भेटायला। ह्या मोठ्या मोठ्या म्हणजे मंडळं असतात, त्या मंडळांमध्ये जातं हे मोठ्या मोठ्या गणपती, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, हे ज्या गणपती आहेत ना, त्याच्या खाली पाठं नाही आहेत। जे ज्या पाठं आहेत त्याच्या खाली पाठांना खाली नावं लिहिलेली आहेत। ते कुठे कुठे जात आहेत ते गणपती, कुठल्या कुठल्या एरियामध्ये। सुंदर काम चालू आहे, नक्षीदार। सगळ्याच्या सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहेत। आणि हे कारीगर जे आहेत ते यूपी, बिहार आणि आपल्या महाराष्ट्राचे पण आहेत। मोठ्या मोठ्या मूर्ती पण आहेत इकडं। हे बघा, हे मुलं काम करतात। घोड्यावर बसले गणपती, चाललंय काम। ते उभे आहेत गणपती। ही देवी आहे, काम चालू आहे। बघा, इथं लिहिलं आहे पाठावर। हे कुठलं आहे गणपती? खेतवाडी। तर मित्रांनो, हे खेतवाडीची गणपती आहे, 7वी गल्ली। ते खाली लिहिले आहे बघा पाठावर, नटराज मार्केट मलाड। म्हणजे मुंबईचे जेवढे मोठ्या मोठ्या गणपती सगळे इथूनच जातात सप्लाय। ओके ओके। तर मित्रांनो, 50 फीटची गणपती होती, इथं बनवली गेली होती। पण काही कारणानुसार ते ओके 35 फीट 38 फीटचा जो गणपती आहे, हा जो वर्कशॉप आहे, ह्याने मेहनत करून इथून ती गणपती इथून नेली होती। तुम्ही बघू शकता।
कारण की काहीतरी नॉर्म्स असतात, त्या हिशोबाने ती हाईट डिसाईड केली जाते. हे एक वेगळं सेक्शन आहे, याच्यामध्ये साचे बनवले जातात आणि मग हे बाजूचं जे खांब आणि हे सगळं असतं ना आर्किटेक्टचं काम, हे इथं केलं जातं. हे श्रावणामध्ये पूर्ण मेहनत करून पूर्ण महिन्याचं पूर्ण कारिगिरी असते यांची. याच्यामध्ये कार्पेंटर पण असतात, POP वाले पण असतात, सगळेच असतात, पेंटर पण असतात. आणि इथं लहान साईजची गणपती आहेत सगळ्या, तुम्ही बघू शकता. सगळ्यांना विजय मुरकळ ते आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे, तिथे कुठल्या कुठल्या गणपती कुठे कुठे जातात, सप्लाय होतात. हे लोक सांगत होतं की गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जागी जातात ह्या गणपती, सगळे जे मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे तिकडे. तर बघूया. सगळ्या POPच्या गणपती आहेत. बघा भाई, सकाळ रात्र काम करून चुकून गेलेलं आहे. बघा इथं नावही लिहिलेलं आहे कुठल्या मंडळाचं. नमस्कार. तर मित्रांनो, आम्ही आता जातो आहे आतमध्ये. इथं लहान सारे गणपती आहेत, सुंदर सुंदर. तर इथून आपण आता आतमध्ये जाऊया. तुम्ही इथं पाहू शकता, इथं बॅनर पण लागलेला आहे. इंस्टाग्राम ID आहे, मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं काही आहे. तर तुम्ही दादर, लोअर परेल, मुंबईला कुठेही असाल तर इथून तुम्ही ह्या गणपती आता प्लॅस्टिकमध्ये रॅपिंग केलं आहे, कारण की हे कलर खराब नको व्हावं म्हणून. पण तुम्ही बघू शकता, डोंट टच म्हणून पण लिहिलेलं आहे, हात नाही लावायचं आहे, कारण की ते पेंट सगळे खराब होऊन जाईल त्यामुळे. बाकी बघा, सुंदर सुंदर मूर्त्या. हे आता लेटेस्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे लोकांनी याच वर्षी. सुंदर मूर्ती बघ मित्रांनो. श्रावण सोमवारचा आज पहिला दिवस आहे, मंगळवारचा. मी रँडमली तुम्हाला दाखवतोय. तुम्ही पण इथं येऊन मूर्त्या सिलेक्ट करू शकता, घेऊ शकता इथून. यांची इंस्टा ID, यांची फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियामध्ये हे लोक आहेत. मग तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता यांना. बरोबर. सरळ सोंड्याचा पण गणपती आहे बघा. उजव्या डाव्या दोघांचा आहे. तर तुम्हालाही इथून गणपती परचेस करायचा असेल तर तुम्ही मी तुम्हाला लिंक ही ID देतो, यांची फेसबुक ID सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो आणि तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू. मित्रांनो, हा 5वा कमाटीपुराचा जो गणपती तुम्ही बघत आहात तो हा आहे.
मित्रांनो नवीन इन्फॉर्मेशन भेटलं दादाकडून की हे जेवढे पण गणपती आहेत ना ते पूर्ण टिश्यू पेपर जे टिश्यू पेपर रॅपिंग टिश्यू पेपर असतात ना त्यांच्या गणपती आहेत सगळ्या बनलेल्या आहेत. वाव, म्हणजे एक चांगलं इन्फॉर्मेशन मलाही माहिती नव्हतं, दादांनी मला सांगितलं. एक नंबर भाई टिश्यू पेपरवर. आणि या मोदकाची खासियत ही आहे की हे अवघ्या काही मोजक्या माणसांमध्ये उचललं जातं. ओके, म्हणजे हे एवढं लाईट वेट आहे की कोणीही आरामातही उचलू शकतो याला, एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्यांना, कारण हे टिश्यू पेपर म्हणून बनलेले आहेत. बघा सुंदर, बरं वाटलं. एक नंबर भाई, आजचा दिवस सुपर गेला. ओके, आणि अजून एक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, पूर्ण वर्षभर या मूर्त्यांचं काम चालतच असतं, पण फक्त POPचं जे असतं ना ते 3 महिनेच चालतं. तर ह्या मूर्त्या लॉंग लास्टिंग आहेत इन शॉर्ट, आणि हलक्या पण आहेत, तर कोणीही उचलू शकतं या मूर्त्या. आणि मी यांचं इंस्टा ID, व्हॉट्सअप, फेसबुक सगळं दिलेलं आहे. तर प्लीज तुम्ही व्हिजिट करा सगळ्यांनी मनापासून, आणि या गणपतींना आपल्या आपल्या घरी घेऊन जावं. हे बघा, हा बॅनरही लागलेला आहे. धारावीचं सुरू करतात. धारावीतला मानाचा आगमन सोहळा ही पहिली ट्रॉली उभी. ओके, त्याच्या मागे मुंबईचा सम्राट. ओके. खेतवाडी 6वी गल्ली. ओके त्याच्या मागे अंटोफी. ओके पहिला आहे तो खेतवाडी 7वी गल्ली. ओके. 2 नंबर आहे. Few moments later. हे जे समोर गणपती बघू शकता, हे धारावीची सुखकर्ता गणपती बाप्पा. आणि जसंही तुम्ही आतमध्ये गेलात इथून, तर तुम्हाला हा गणपती दिसेल, मुंबईचा सम्राट. त्याच्या मागे ओके, कुंभारवाडा महाराजा. हां, 76 इयर झाले त्या गणपती बाप्पांना. कुंभारवाडा, तुम्ही थोडं झूम करून दाखवतो. 76 इयर झाले त्या मंडळांना कुंभारवाडा. मस्त इन्फॉर्मेशन. आज तर दिवस एकदम मस्त जाईल. कुठली? अखिल चंदनवाडी गोड गणपती हे काम चालू आहे बघा मित्रांनो. सगळे जुटलेत त्याच्यावर. लवकरात लवकर गणपती बाप्पा हैदराबादचा आहे, हैदराबादला जाणार आहे गणपती बाप्पा. हे पण आहे ना? ओके, ती लाईनच. हा मलाडचा आहे ना? मलाड नटराज मार्केटचा गणपती मित्रांनो. हे सगळे कुठले POPs आहेत? हा वाला, हा मोठा गणपती दिसतोय मित्रांनो, हा पनवेलचा गणपती आहे. नवी मुंबईची गणपती. गिरगावचा गणराज सदाशिवरी. ओके, दादरचा राजा पण आहे मित्रांनो आतमध्ये. चला, ओके, आतमध्ये दादरचा राजा आहे, ते बघूया आपण. सांभाळून जायला लागतं. दादरचा राजा कोणता? येई आहे ना ते पुढचा. ओके मित्रांनो, तो एकदम आतमध्ये दिसतो ना, तो दादरचा राजा आहे. एकदम पहिला नंबर आहे तोच ना? पहिला नंबर आहे तो दादरचा राजा मित्रांनो. बघा, हे बघा दादरचा राजा. तुम्ही सगळ्या गणपत्या या इथं बघू शकता आणि येऊही शकता. त्यांचं इंस्टाग्राम ID, फेसबुक ID, व्हॉट्सअप ID. सुरेख, मजा आली. आणि मराठी माणसं, सगळी माणसं कष्ट करतायत आणि सुंदर सुंदर मूर्त्या बनवत आहेत मित्रांनो. इथं विशाल भाई म्हणून आहेत, बिहारवरून आलेत खास गणपतीची मूर्ती बनवायला. तर हे फिनिशिंग करतायत.
सुंदर हाताने फिनिशिंग करतात गणपती बाप्पांना बघा. और भैया काय करता सगळं यूपी बिहारी वालेच वाटतं. हा क्या बात आहे. इथं बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची पण सुंदर प्रतिमा इथं समोर दिसते. आता ह्याला अजून पेंटिंग करणार आहेत हे लोक. मस्त वाटलं. आजचा दिवस चांगला गेला. श्रावण सोमवारनंतर मंगळवार होता. तुम्हाला दिसत असेल भरपूर दिवसापासून या रोड म्हणून ऑन द वे जातोय, पण आज अपॉर्च्युनिटी भेटली ते बघायला पहिल्यांदा की गणपती कशी बनते, मूर्ती कशी बनते. Few moments later. तर मित्रांनो हे काय करतात गणपतीला? ओके, हे फिनिशिंग चालू आहे बघा. एक्स्ट्रा काठ्या वगैरे ओके लाईन लेवल आणण्यासाठी ते बॉडी फिक्स आणून प्रॉपर बसवण्यासाठी काठ्या वगैरे आलं. ओके, तर समजलं मित्रांनो हिटिंग प्रोसेस काय आहे. कारण की जे काथे असतात त्यांना एक्स्ट्रा असतात त्यांना जळवायला, त्याच्यानंतर मग त्याच्यावर पेंटिंग करणार. नाही, त्याच्यावरती तेवढं एक्स्ट्रा मटेरियल येतं. लाईन लेवल पूर्ण ते खड्डे वगैरे ते सगळे भरले जातात. ओके, त्यानंतर मग ते सुकल्यानंतर मग प्रायमर सोडून मग कलर येतो. ओके, मोठा प्रोसेस आहे. वाईट आहे. तर मित्रांनो मगाशी मी जसं दाखवलं हे सगळं प्रायमर चढवलेल्या मूर्त्या आहेत बरोबर. सुंदर अप्रतिम. ते हे साहेब काका मला भेटले होते, ह्यांनी मला थोडंसं इन्फॉर्मेशन दिलं आणि सगळ्यांना मिळवून दिलं. थँक्यू. तर तुमच्यापर्यंत चांगलं इन्फॉर्मेशन पोचावं आणि आपले गणपती बाप्पा. थँक्यू दादा इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. चेतन रेवण. मित्रांनो श्रीकांत नागर म्हणून आहे, त्यांनी मला चांगला इन्फॉर्मेशन दिला इकडच्या गणपतीबद्दल. तर चला मग निघूया.